गुढ्या तोरणे उभारती गाणे गाती गा तुका म्हणे आनंदले गुढ्या तोरणे उभारती आनंदल्या नरनारी. आणि आपल्याला असं दिसेल त्या सगळ्या नरनारींच्या हृदयाला आकर्षित करून घेणारा हा नंदाचा नंदन ज्या वेळेला आला त्या सगळ्यांनी तिला बसवलं मध्यभागी आणि त्या नाचायला लागल्या. गोपिका उभ्या राहा आणि तुम्ही फक्त माईक वरच्या सोडून बाकीच्या यांना जे आहे यांच्या भोवती आता एक क्षणभर हे करा. आज आनंदी आनंद झाला.
कृष्ण भगवान की. बरं, साधा याचं साडे जन्म होतो त्यावेळेला जीव आनंदाने वेडा होतो आणि जीव आनंदाने वेडा झाला की नाचू लागतो. आमचे गुरु महाराज म्हणायचे, डोंगरे महाराज, जीव जब आनंद से विभोर होता है जब वो नाचने लगता है. त्याला नाच म्हणून सांगावं लागत नाही, तो आनंदाने नाचू लागतो. आणि हा कोण आहे? हा आनंदाचा खंड माझा देवकीचा आनंद आहे. देवकीचा आनंद आहे, आनंदाचा खंड हा सगळ्यांचा आत्मानाम आहे. हा आल्यासारखा हे आहे बरं का. आठवण आलं की नाही? आनंदाचा खंड. याच्यानंतर आपण त्या रासाच्या वेळेला हे म्हणा, सांगण्याचं तात्पर्य असा आनंदोत्सव झाला आणि या आनंदोत्सवामध्ये सगळ्यांना नंदाने तृप्त केलं. नंदाने गायींचं दान केलं, यशोदनी सवाष्णींचं पूजन केलं, आहेर घेणं देणं, दही दूध एकमेकांवरती फेकलं, लोणे सगळ्यांना एकमेकांना खाऊ घातला. असा आनंद झाला. बघता बघता 4 दिवस म्हणजे अपूर्व घडलं. 4 दिवस निघून गेले. 5वा दिवस होता आणि नंद हा गोकुळामध्ये राहत होता. वृंदावन वेगळं आणि गोकुळ वेगळं, एवढं ध्यानात ठेवा. गोकुळात कृष्ण आलेला आहे, अजून वृंदावनात गेलेला नाहीये. आणि कंसाला करभार द्यायसाठी नंदाला जावं लागलं मथुरेला. मथुरेला तो गेलाय, सांगितलंय सगळ्यांना, नीट बघा, मुलाकडे लक्ष राहू दे. आणि दुपारी सगळ्या त्या गोपी आलेल्या तिच्या त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये सगळेजण जेवढं शक्य असेल तेवढं न बोलता एकमेकांनी व्यवहार करा. व्यवहार जरूर करा, परंतु कोणालाही डिस्टर्ब न करता करा. आणि दुपारच्या वेळेला तुम्हाला सगळ्या त्या मैत्रिणींनी भरलेलं खोली होती. बाळंतिणीच्या बाजेवरती यशोदा होती आणि एक अत्यंत सुरेख अशी स्त्री एकदम आली. भरजरी चांगलं लिहिलेली होती, सुरेख शृंगार केलेला होता. भारदस्त अशा प्रकारचं तिचं येणं होतं आणि असा दाखला होता की आल्याबरोबर तिने सगळ्यांना बाजूला टाकलं आणि ती सरळ हिच्या जवळ आली. कुणाजवळ? यशोदा मैयाच्या जवळ आली आणि म्हणाली, यशोदा तुम्हाला ओळखलं नाही? अगं मी तुझ्या लग्नात होती, मी याची तुमची नंदाची आईच्या बरोबरची. तिला काही बोध नाही झालं, पण तिचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक आणि इतकं प्रभावी होतं. दासगणू महाराजांनी मोठी गोड लावणी केलेली आहे तिच्यावरती, सुंदर अशी. आणि तिने तत्काळ आणि मी त्याला घेते. आणि या सगळ्या एवढ्या बायकांना जमवलं कशाला? तुला काही माहितीये, तू ओली बाळंतीण आहे, या सगळ्या बायकांना असे जमवायचं आणि कोणाचा पायरावर लागतो, कोणाचं दृष्ट लागतंय, सगळ्या बाहेर वागा सगळ्या जणी. देखलं नाही, पाहिलं नाही, तिने सगळ्यांना दाटवून दिलं आणि अर्ध्या बायांना बाहेर काढलं. फक्त मी आणि तू आणि हा 3 जण राहू. मी याला घेतले, जरा तू काळजी करू नको, मला आवडतात ना छोटे छोटे मुलं, तुला एक काम करायचं करू दे, कोणी जरा त्याला स्वस्तपणे फोडू द्या जरा. गोपाळ कृष्णांनी डोळे उघडले, माय तू आली, आता तुला पोचवतो. ही मावशी आहे माझी, लक्षात ठेवा. निर्विंध्या आणि बलिराजा या दोघांनी वामनावतारामध्ये ज्या वेळेला त्यांना दान दिलेलं आहे त्यावेळेला बलिराजाची जी कन्या आहे तिचं मन वामन भटूंवरती गेलं. हे मी काल तुम्हाला बोललोय, वात्सल्याने गेलाय आणि ती पुतना होऊन आली आहे. आणि आल्यानंतर तिने आपल्या स्तनाग्रांना विष लावलेलं होतं. गोपालांनी तिच्या स्तनाला ओठ लावले आणि गोपालांनी विष तर प्यायलाच, दूध प्यायलाच आणि रक्त प्यायला लागला. आणि बघता 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 मज सोडी आता, मज सोडी रे सोडी आता रे घननिळा, मम प्राण चाहला गोळा, जरी आले मी कपट करून ये काया, जरी लागले तुझ्याची पाया, तव पाय मुक्तीला भेटी, या परी पुराणे वदती, हे आणून या घरी
आई, मावशी मी एकदा ज्याला धरतो त्याला सोडत नसतो, आता तुला सोडणार नाही, तुला पोचवूनच देईल. आणि गोपाळांनी डोळे मिटले. श्रीधराचार्य लिहित आहेत टीकेमध्ये, गोड लिहिलंय त्यांनी. ते म्हणाले भगवंताला वाटलं गेल्याही जन्मी सगळ्यात पहिल्यांदा मारायला लागलो तर त्राटिका समोर आली. विश्वामित्रांबरोबर गेलो होतो आणि मारायला सांगितलं विश्वामित्रांनी. याही जन्मी सगळ्यात पहिल्यांदा उद्धार करतोय कोणाचा? मावशीचा उद्धार करतो, पूतनेचा. भगवंताने जितक्या जीवांचं बाह्यतः आपल्याला असं वाटेल की वध केलाय, त्या सर्वांचा त्याने उद्धार केलाय, कारण तो सर्वांचा प्राणाधार आहे. आणि बघता बघता आपल्याला असं दिसेल त्याने तिचं प्राण शोषण केलं, पंचप्राण शोषले आणि तिला मुक्ती दिली. ती असता व्यस्त काही योजनांपर्यंत लांबलच कशी राक्षसीण मूळ रुद्र रूपातली दिसली आणि सगळे घाबरून गेले. सगळ्या त्या बायका, त्या दुपारची वेळ, तिचा जो देह आहे तो असता व्यस्त पसरला सगळा. तिचं त्याचे मायावी रूप होतं ते सगळं. आणि श्रीकृष्ण आनंदात तिच्या छातीवर नाचत होता. एकदम त्याला उचललं त्याच्या सख्यांनी आणि यशोदेनी. त्याला गाईचं पुच्छ लावलं, त्याला अंगारा लावला, त्याला दृष्ट काढली. आणि काय भयानक आहे संकट. नंद घरी नाही, नंद गेलेला आहे कुठे? कंसाला करभार भरायला. त्या ठिकाणी तो परत जाता जाता जातोय वसुदेवाला. वसुदेव त्याचा परममित्र आहे. वसुदेव देवकीला तो भेटायला गेला कारागृहात आणि वसुदेवाला तो सांगतो, वसुदेवा तुला कळलं का मला मुलगा झाला? वसुदेव म्हणाला हो हो, मला इतका आनंद झाला. आणि मग कसं रे वसुदेवा, तू कधी सुटशील? आता तुझं तर माझे दुर्दैवच लागलंय. तो म्हणाला नाही नाही, तू काय वसुदेव विचार त्याला काय सांगेल? तो म्हणाला हे बघा, तू त्या पोराचा नीट सांभाळ कर बरं, त्याला असं एकटं बिकटं सोडून दूर जाऊ नको, जा बरोबर घरी जा. म्हणजे असं मित्रांचं बोलणं झालं. आणि तो आला संध्याकाळ सरशी, जसा तो आपल्या गावामध्ये शिरतोय गोकुळ ह्याच्यामध्ये, तसं तिला या सगळ्यांनी कुऱ्हाडींनी गर्भवतींनी वगैरे कापून तिचे अवयव एका गाड्यात भरून ते चितेवरती ठेवून तिला अग्नी दिलाय. तिच्या अग्नीतून सुंदर कस्तुरीसारखा आणि चंदनासारखा सुगंध निघाला. भगवंतांनी आपल्या आधारामृताने तिचं वात्सल्यासारखं काहीही असं मावशी म्हटलंय आणि स्तन्य प्यायलाय. केवढी भाग्यवान आहे ती. त्याला मुक्ती दिलेली आहे, पूतनोद्धार केलेला आहे. 5वा दिवस आहे फक्त भगवंताचं आगमन, अवतरण आणि भगवंताच्या लीलांचा प्रारंभ पूतनोद्धारापासून आहे. आणि मग आपल्याला असं दिसेल या कंसाने एकेका असुराला पाठवलेलं आहे. आणि त्या सगळ्या असुरांचा समाचार श्रीकृष्णाने याच्यामध्ये काय झालंय, बाळ तानं बाळ आहे, 15 दिवस झाले, महिनाभर झालेलं आहे आणि कामं चाललेली आहे. एक शकट आणि तृणावर्त नावाचे 2 हे. एक दिवशी असं झालंय, ती यशोदा मैया जी आहे ना, ती मांडीवर आपल्या लेकराला घेऊन बसलेली आहे. बस बघता बघता काय झालं की इतका भारी झाला तो की एकदम मांडीला कळ आली. तिला हे पा मैया यशोदेला जन्मात कळलं नाही की माझ्या पोटी कोण आहे, कोण आलेलं आहे. त्याने वात्सल्य आणि माया यांची भ्रम तिने एकदम त्याला खाली ठेवली, मांडी जड झाली म्हणून. आणि त्याच वेळेला तृणावर्त नावाचं एक हा आला, राक्षस आला. तृणावर्त म्हणजे वादळ येतं ना, असं चक्री वादळ गोल 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 फिरत असं स्तंभासारखं असतं, तसा तो आला. आणि त्यांनी ते लेकरू घेतलं आपल्या कवेत. बघता बघता सगळीकडे धूळ, वादळ, माती आणि समोरचं माणूस दिसत असं झालं. आणि गोपालाला तिने नेला आकाशात. सगळ्यांना अगं हा काना कुठे, काना कुठे, कानोबा कुठे, काना कुठे, हा माहितीच नाही. बघता बघता आणि वरती गेल्यानंतर श्रीकृष्ण विराट झाला आणि त्यांनी पकडला त्याचा गळा दृष्टावरचा. हे पहा, कृष्ण फक्त तुमच्या आमच्या करता आणि वसुदेव नंदा करता नाही. कृष्ण प्राण पुरुष आहे, कृष्ण पुरुषोत्तम आहे, कृष्ण अनंत आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, अजय आहे, मृत्युंजय आहे. कृष्ण अनाद्य अनंत आहे.
तुमच्या माझ्याकरता दिसायला मूढ आपण आहोत म्हणून सगुणातलं ते लहानसं लेकरू आहे, ते सर्व सामर्थ्य संपन्न असं लेकरू आहे. त्यांनी त्या तृणावर्ताला मारलं, धाड दिवशी तो तृणावर्त खाली पडला. आणि जसं एखादं वाळलेलं पान तरंग 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 तसं खाली आपण पडावं तसा कृष्ण खाली. आणि मग धूळ बाजूळ इथलं कमी झालं होतं. कृष्ण कुठे कृष्ण कुठे, एकमेकांना एकमेक बाया बोलतायत, तुझं लक्ष नाही. आणि मग नंद धावत आला. तो यशोधरा बोलला की साधं पोराला सांभाळता येत नाही. आता हे जे मग प्रापंचिक आईबाप जसे बोलतात तसं ते एकमेकांना. आणि त्याला पुन्हा छातीशी तरा धरलं. एक दिवशी काय झालं, दुसरी एक लीला. एक दिवशी काय झालं, तुम्हाला छकडा माहिती आहे का? छकडा जसं बैलगाडी असते तशी छकडा असतो. आमच्या इकडल्या माळव्यातल्या लोकांना नाही माहिती छकडा फारसं, पण तो महाराष्ट्रामध्ये छकडा असतो. आणि त्याच्यामध्ये असे लहानसं पाळण्यासारखं लहानसंच असतं, दोघं तिघं जणच बसतात. बैलगाडीत 4 जण बसू शकतात. तर तो छकडा असा आणला आणि असं ठेवला होता भिंतीला. त्याचं सावली खाली पडली होती आणि त्याच्या खाली यशोदेवी त्याला झोपवलं. तिथे काय आहे, गार वाराही लागतंय, सावली पण आहे आणि निवांत झोपलाय गोपाळ. आणि काम करत होते, पोरं खेळत होते. त्या शकटासूर त्याच्यामध्ये गेला. त्यांनी काय केलं, त्याला असं वाटलं की धाड दिशा आपण खाली पाडू, त्याच्यामध्ये सकणासूर होऊन मरून चेंदा मेंदा होऊन जाईल. लहानसं हे बाळ आहे, अजून 3 महिन्याचं नाही झालेलं. या बाळाने आपल्या लहानशा पावलाने त्या शकटाला लाथ मारली आणि धडाम दिशा आवाज आला. तो शकटच उलटा पडला आणि तोच मेला जो मारायला आला होता. आणि सगळे पोरं घाबरले, अरे बापरे, सगळं धाव झालं, झालं का झालं का झालं का झालं का. त्या पोराने सांगितलं, गोपाळ कुतनाने लाथ मारलीने पडलं. कुणी खरं माने, आई आई मी सांगतो, मी पाहिलं त्यांनी लाथ मारली ते पडलं. ही रीत बघा तुम्ही. त्याची लहानशा त्या गोपाळाची अशा लीला होता. आणि करता करता आपल्याला असं दिसेल की 2 जण एक दिवशी गर्गाचार्य आले. गर्गाचार्य हे यदुवंशाचे कुलगुरू आहेत. गर्गाचार्य भेटायला गेलेत कुणाला, याला वसुदेवाला कारागृहात. वसुदेवाने त्याला गुप्तपणे सांगितलं, गर्गाचार्य आम्हाला झालेला जो मुलगा आहे तो नंदाघरी वाढतोय, तुम्ही त्याचं जाऊन नामकरण करा, बारसं करा. आणि ते करताना एक लक्षात घ्या, कंसाने सगळीकडे आपले हेर पाठवलेले आहेत. लहान मुलं कुठे कुठे असतील त्याला कळेल असं करू नका. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जो जगताचा आधार आहे, प्राणाधार आहे, तो जन्माला येतो कारागृहात आणि त्याचा चुपचाप बारसा होतो. कोणी नाही तिच्या बारशाला. आणि आपल्या इथे आपल्या बारशाला आपण वर्तमानपत्रामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट करून बँड लावून आणि रिसेप्शन देऊन बारसं करतो आपल्या पोरांचं. परंतु गर्गाचार्य तिथे गेले. गर्गाचार्यांनी त्याला विचारलं, नंदाला सांगितलं, नंदा तुझ्या मुलाचं बारसं करायचंय, मी आलोय, मला तुझ्या मित्रांनी पाठवलंय. हे नाही सांगितलं त्यांनी, हा वसुदेवाचा मुलगा आहे म्हणून. वसुदेवाचा मुलगा आहे हे नंदाला शेवटपर्यंत कळलं नाही. बरं, जोपर्यंत मथुरेत येत नाही कृष्ण तोपर्यंत नंद यशोदेला हे कळलं नाही की हा वसुदेव देवकींचं नंदाने लक्षात ठेवा. तर त्याला आपल्या मित्राबद्दल इतकं कौतुक वाटलं, पहा माझ्या मित्राला माझी किती काळजी आहे. मला मुलगा झाला त्याचं नाव ठेवायचंय, त्याच्याकरता त्याने गुरुजींना तिथून पाठवलं. फक्त म्हणे वसुदेवा नंदा असं करायचंय, कुणाला जास्त कळवायचं नाही, घरातल्या घरात कार्य की नाही. त्याचं फक्त आई बाप तुझी दोन्ही मुलं. मग त्याने त्याचं हा जो मोठा आहे ना याचं नाव संकर्षण, बलराम बलभद्र. हा तो गोरा होता आणि याचं त्याने सांगितलं हा विलक्षण मोठा असा हे होईल, बलवंत होईल आणि त्याचं नाव राम आहे. आणि नंतर हा जो तुझा दुसरा आहे ना, हा याचं नाव कृष्ण, हा श्रीकृष्ण, हा गोविंद, हा अनंत नामी आहे, हा परमात्मा स्वरूप आहे. हे त्यांनी नमस्कार सांगितलं. पण याचं नाव कृष्ण ठेवलं आणि याचं नाव राम ठेवलं. आणि हे राम आणि कृष्ण याशी बारसं करून तू गर्गात राम आणि कृष्ण आता दुडी दुडी चालायला लागले. त्यांच्या दोन्ही पायांमध्ये चांदीच्या तोरड्या होत्या, ते गुटगुटीत होते, त्यांचे नीलकमल होते, कुरळे केस होते, गोरा पान, गोड गोल चेहरा होता. आणि ते आपले छोटी छोटी पावलं टाकत अंगणामध्ये हिंडायला लागले, आईचं बोट धरून चालायला लागले आणि छोट्या छोट्या पुच्छांना पकडायला लागले. कोणाच्या छोटे छोटे ग्वाल आणि छोटी छोटी पुच्छाचे
हे होते. त्यांना हे पद येत आहे तुम्हाला हे सुद्धा. हां, तर वंशी पट नावाचं जागा आहे वृंदावनामध्ये. आणि असं करता करता ते एवढ्या काळामध्ये किती प्रकार केले त्यांनी पहा. एक दिवशी काय झालं, त्या गोपाळकृष्णाला आईचं दूध अत्यंत आवडायचं. 5 वर्षापर्यंत तो पित होता आईचं दूध, 5 वर्षापर्यंत म्हणजे. आणि एकदा ती त्याला पाजत होती आणि पाजता पाजता काय झालं, नेहमीप्रमाणे चुलीवरचं दूध उतू गेलं. चुलीवरचं दूध, चुलीवरच्या दुधात फार चित्त असतं बायकांचं, सगळ्यांचं आजही असतं, का खोटं नाही. तर यशोदेने त्याला खाली ठेवलं आणि ते चुलीवरचे दुधात देवाचा देव म्हणाला, तू मला इतकं लहान समजते, त्या चुलीवरच्या दुधाची तुला एवढी काळजी. मला तू पाजत होती, मला पाजता पाजता तू बाजूला ठेवलं आणि त्याच्याकडे गेली. या तो रांगेत चालत चालत गेला आणि यशोदेच्या समोर मोठा डेरा होता, त्याला त्याने एक लाथ मारली, पूर्ण डेऱ्यातलं ताक अंगणभर गेलं. आणि त्याच्यातनं त्यांनी त्या डेऱ्याला उलट केलं आणि त्याच्यातनं लोण्याचा गोळा घेऊन त्याच्यावरती उलट्या डेऱ्यावर बसला आणि वानरांना खायला घालायला लागला. गेल्या जन्मी मला तुम्ही खूप मदत केली आहे असं म्हणून वानरांना भरवायला लागला. इकडे सगळं ते दूध बीध हे करून चाय काढून सगळे सोपस्कार त्याचे करून यशोदा आले. अरे बापरे, आईने इतकं थैमान केलं एवढ्यामध्ये. तो म्हणतो तू, आणि मग ती त्याला मारायला धावायला लागली. तर म्हणे, आई पहिली तर चूक तुझी आहे, मी पीत असताना मला अर्धवट सोडून तू तिकडे गेली का. आता बघ हे सगळे मित्र आहेत माझे, गेल्या जन्मीचे मित्र आहेत, मी यांना देणार नाही तर कोणाला देईल. आणि तू काय मला म्हणजे माझ्याकडे दुर्लक्ष तू करून तू जर काही करशील तर मी तुला. असंच एक दिवशी इतकी त्रासली ती ती म्हणाला, तुला मी उखळाला बांधते. आणि ती त्याच्या मागे पळते आणि तो समोर पडतोय. आणि तसं करता करता शेवटी ती थकली. तो म्हणाला, आई तुला मी कधी नाही सापडू शकणार, मी कोणालाच नाही सापडलं तर तुला काय सापडेल, तुझ्यावर दया करतो मी तुला सापडून घेतोय, जवळ ये तुम्ही. त्यांनी पकडलं, एक दोरी आणली आणि उखळाला बांधलं. तू फार छळतो म्हणा, मी उखळाला म्हणते बांध म्हणा, मी काय हरकत. आणि उखळाला बांधताना तिचं प्रत्येक वेळेला दोरी दामोदर लिहिला आहे, दामोदर लिहिला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर भगवन नमस्ते. या श्लोकातले दामोदर उखळाला बांधल्यानंतर म्हणे, आता जर मला शांत रीतीने तू काम करू देशील. हे पहा मी सांगतो, जी मुलं आयांना त्राही भगवान करत नाहीत ती मुलं काय मुलं आहे. तुम्हाला कुठं नाही सांगत, आई बापांनी मुलांना त्राही भगवान केलंच पाहिजे. असं त्राही भगवान केलं पाहिजे की एक क्षणभर आई बापांना वाटायला पाहिजे की मीच काय यांची आई बापू, असं वाटायला पाहिजे. तीच ती मुलं खरी पुढे मोठी होतात. ज्यांच्या नाकावरची माशी उडत नाही ते काय मूल. त्यांनी नभूत न भविष्य ते श्रीकृष्णाने आपल्या आईबापांना सगळ्यांना आनंदही दिलाय आणि छळलं पण आहे. या अर्थाने आपल्याला समजेल की उखळाला बांधलं ती कामाला गेली. श्रीकृष्णाला काही श्रीकृष्ण आईजवळ तिची कामं असेल तर श्रीकृष्णाजवळ आणखी मोठी कामं आहे. त्याने उखळ असं 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 करत अंगणात नेलं. त्या ठिकाणी यमल आणि अर्जुन असे 2 वृक्ष होते. ते 2 वृक्ष 2 खांबांसारखे होते, उंच ते वृक्षचे. त्याच्यामध्ये ते उसळ फसवलं ते आणि त्या उसळाने जे जोड दिला, कडकड 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 ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. पुन्हा सगळं धावत आले. एवढा मोठा आवाज झाला, काय झालं का, एवढी वीज पडली का, काय झालं का, काय. बघतात ते वृक्ष उन्मळले. त्या वृक्षातून 2 गंधर्व निघाले. त्या गंधर्वांना नारदांचा शाप होता. या गंधर्वांनी नारदांचं काहीतरी अपमान केला तर नारदांनी त्यांना सांगितलं तुम्ही वृक्ष योनीला जाल. तर नारदांना मग यांनी शरण गेले आणि विचारलं की प्रभू आम्हाला त्या म्हणसारखे द्वापर युगात कृष्ण तुम्हाला गती देतील. कृष्णाला नमस्कार केला. बरं, सगळे कृष्णाकडे हे पाहणारे हात छोटे छोटे जे त्याचे मित्र होते ना, त्यांना फक्त दिसायचं पण काय होतं हे कळायचं नाही. ते लोकांना सांगायचे की आमच्या कुत्नानी असं केलं, आमच्या कुत्नानी तसं केलं.
अविश्वसनीय आणि अद्भुत आणि असंभाव्य अशा सगळ्या गोष्टींचा प्रारंभ आहे. संपूर्ण कृष्णाचं चरित्र हे असंभाव्य आणि अद्भुत घटनांनी घडलेलं आहे. संपूर्ण रामाचं चरित्र हे मानवीय मर्यादेत घडलेल्या सगळ्या घटनांनी घडलेलं आहे. असे दोघांचे दोघे आहेत. मग ती आली यशोदा आली, नंदा आली. नंद खूप बोलला यशोदेला की अगं या राजस्वाने आपल्या मुलाला असं का करतेस तू. आणि आता त्याला पाय फुटले. त्याला पाय फुटल्यानंतर तो लोकांच्या घरात जायला लागला आणि आपल्या घरी डेरे डेरे भरून ताक लोणी असताना गोपींना लोणी बघायला लागला. कितीदा त्या आईने सांगितलं की अरे ते ते सांगितले हा काय ते शब्द काय कृष्णा तुला मी सांगितले कोणाच्या यशोदेला लाज वाटायची. अम्मा यशोदेला लाज वाटायची. अरे कृष्णा आपल्या घरी इतकं दूध दुखतंय, इतकं दूध लोकांच्या घरी जाऊन तो एखाद्याच्यासारखं मागतो, मला लाज वाटते. आयांना ग्रेट इन्सल्ट वाटत असतो आपल्या मुलांनी असं काही केलं म्हणजे. तर त्याला तो चित्त चोर आहे, तो नवनीत चोर आहे. तो सगळ्यांना हृदयाला शांती तृप्ती आनंद देण्याकरता अवतरलेला आहे. तो काय घरासाठी आलाय थोडी आहे, तो विश्वासाठी आलेला आहे. तो विश्वाला आनंद देण्याकरता आलेला आहे. प्रत्येक घरात जाऊन त्या गोपीची खोडी तरी काढेल, तिचं काहीतरी करेल, तिचं मी तुझं काम करू दे, तो काम करू दे म्हणून गोड गोड बोलेल, तिची फजिती तरी करेल. तिच्या घरी तिने शिंक्यावरती कुठे लोणी ठेवलंय ते पाहून घेईल. ती मथुरेला बाजाराला गेल्यानंतर आपली मुलं घेऊन जाईल आणि ते लोणी आपण खायलाच मुलांना. कृष्णाचं गायींवर इतकं प्रेम आहे की इथे एक चित्र लागलेलं आहे. कृष्ण सरळ गायीच्या कासेला मुख लावायचा आणि जसं वत्स पितं दूध तसं दूध प्यायचं. हे लक्षात घ्या. या सगळ्या गायी म्हणजे उपनिषदा होत्या. हे गायी म्हणजे ऋषी होते, हे गायी म्हणजे योगी होते. यांनी सगळ्यांनी कृष्णाकरता जन्म घेतला आणि त्यांना कृष्णाने तृप्त तृप्त करायचं ठरवलं. असं तृप्त की जय न भूतो न भविष्य, जे प्रेम कधी कुणी ना कुणावर केले. आमचे बाबा म्हणतात ना ते प्रेम तू मज असं प्रेम देण्याकरता कृष्ण आलाय. लक्षात ठेव. कृष्ण ही जी शक्ती आहे ना ही म्हणजे त्याच्यासमोर गंभीरपणे बसून आपण असं सुटकी चेहरा करण्याचा कृष्णाचा अवतारच नाही. कृष्ण खदा खदा हसतो आणि हसवतो, खेळतो आणि खेळवतो, पडतो आणि पाडतो, रांगतो आणि रंगतो. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे हे कृष्ण जीवन आहे. त्याच्यामुळे कृष्ण आल्याबरोबर एवढ्या पोरापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत नाचण्याची इच्छा होती, एवढेशा लहानशा लेकरापासून. आणि असं असं त्या कृष्णाचं करताना 5 वर्षाचे 2 जण होत आहेत. मला आता गर्दी लागलेली आहे दहीहंडी. एक दिवशी ते म्हणाले खूप त्रास देतात पोरं हे. आणि मग गणपतीला केला नवस, गणपती बाप्पा या कृष्णाला जरा बुद्धी दे, किती खोड्या करतो, किती लोकांना त्रास देतो. तर गणपती कृष्णाचे जगळ सवंगडी होते. त्यांना कृष्णाने सांगितलं की माझी आई 1 महिनाभर व्रत करणार आहे, आपण शहाण्यासारखे राहू. मग सगळे शहाण्यासारखे राहिले. लगेच यशोदेला वाटलं की गणपती पावला आणि मग गणपतीचं उद्यापन करायचं. तर त्याने सांगितलं मित्रांना की उद्यापन झालं की आपण पुन्हा तसेच तसे वागू. त्या उद्यापनाला त्यांनी त्या गुरुजींनी सांगितलं की इतके मोदक करायचे, इतकं त्याच्यानंतर लोणी तूप सगळं आपलं हे जे लाडू वगैरे सगळं भरायचे असे. गणपतीला लाडू प्रिय आहेत ना. 2 बोगणे भरून लाडू केले,
सगळ्यांना. आणि आई माझ्या सगळ्या मित्रांना बोलवशील ना? हो येते, शहाण्यासारखं वाघ. हो अगदी शहाण्यासारखं वागेल. आईला सांगितलं त्यांनी सगळ्या मित्रांना वगैरे बोलवत. आणि त्यावेळेला काही विजेचे दिवे थोडी आहे, की पेट्रोमॅक्स नाही आहे, की काही नाही आहे, मशाली आहे. आणि आता नैवेद्य दाखवायची वेळ आली. नैवेद्य दाखवायच्या वेळेला कृष्णाने फुंकून टाकलं वाऱ्याने, सगळ्या मशाली भिजवल्या. अंधार. गुरुजी स्वयंपाकघरातून अग्नी आणा बरं. ते गुरुजी गेले, त्याने अग्नी ते आणून, ते गुरुजी गेले इकडे यशोदा अग्नी. श्रीकृष्णाने एक सुट्टी मारली, सगळे पोरं आले. गणपतीला सांगितलं, गणोबा तुला जर माझं ऐकायचं असेल तर हे माझ्याकरता आहे, तुझ्याकरता नाही. ढेरपोट्या तो अगोदरच खाऊन खूप खाल्लंय. माझ्याकरता आईने लाडू केलं, माझ्या मित्रांकरता केलेलं तुला नाही मिळणार. आणि ताबडतोब त्याने गणोबा म्हणाला, हो बरं आता गणोबा म्हणजे त्यांना. आणि सगळ्या मित्रांना सांगितलं, पळवा लाडू. दोन्ही लाडवांचे मुघणे आणि सगळं रिकामं. तिकडून आई आपले दिवे घेऊन आली. अरे कृष्णा, आई मी काय सांगू, तू तिकडे गेली, इकडून गणोबा आला. गणोबाने आपल्या शोंड्यामध्ये 2-2 लाडू, 4-4 लाडू असे एकदम फस्त केले. मी म्हंटल आई येते, आले थांब, आले थांब. आईला कळलं की कोण गणोबा, आपला मुलगा किती सुसू आहे हे प्रत्येक आईला माहिती असतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आई माझ्या मित्रांनी लाडू खाल्ले. आईजवळ खोटं नाही बोलायचं. माझ्या एकदा काय झालं, व्यवस्थित त्याने माती खाल्ली. हो, त्याला काय म्हटलं की या माझ्या पायांनी ही वसुंधरा पवित्र झाली म्हणून लोक माझ्या पायाची धूळ मस्तकाला लावतात. इतकं काय आहे याच्यामध्ये, आपणही खाऊन पाहू. म्हणजे बलरामाने येऊन सांगितलं, दाऊजी आई याने माती खाल्ली. कृष्ण तर माती खाल्ली, मी खातो तसं. हा नाही ग आई, गोड पद आहे. आणि हे सगळ्यांच्या संतांनी इतकी गोड पद लिहिली आहेत कृष्णावरती. पुण्याला सुद्धा सगळ्यांनी म्हटली. आणि हा आणि आली तोंड उघड कृष्णा, तुझ्यावर माझा मुळीच विश्वास नाही. त्याने तोंड उघडल्यावर त्याच्यामध्ये सूर्य, चंद्र, तारे, अंतरिक्ष, भुवः स्वहा त्रैलोक्य तरी दिसत. गेला भोवळ आली, धावण दिशी पडली. आपण काय पाहतोय? श्रीकृष्णाने पुन्हा तिला डोळ्यावरती हात धरला. आई मी खोटं नाही सांगायचं, मी माती नाही खाल्ली आहे. नाही खाल्ली बरं बेटा, इतकं त्याचा म्हणजे असं ते इतकं लोभस आणि लाडीक आणि निर्मळ निरागस, न भूतो न भविष्याचं असं शैशव फुललेलं होतं. आणि एक दिवशी मावशी वाटायच्या तिथे सगळ्यांना गोळा केला. छोट्या मुलांना, छोटी मुलं, छोटी वासरं, छोटे ग्वाल, छोटे गोपाल, या सगळ्यांना गोळा केलं. आणि वंशीपणाच्या दिवशी मुहूर्त केला. कशात जाण्याचा? याच्यावरती जाण्याचा, वनात जाण्याचा. आणि मग उठ गोपालजी जाय धेनूकडे, पाहती सौंगडे वाट तुझी. त्यांच्या शिदोऱ्या करून दिल्या. लोणी, भाकर, दही हे वगैरे असा सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या घेतल्या. खांद्यावरती कांबळं टाकलं, हातामध्ये काठी घेतली आणि पितांबरामध्ये वेणू खोचली. सुंदरच त्या ठिकाणी. आणि ते सगळेजण आनंदाने मोराचे आवाज काढतायत, बंदरांचे आवाज काढतायत, बाकुल्या दाखवतायत, शिट्ट्या वाजवतायत, मस्त खेळायला याच्यामध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर एक दिवशी काय झालं, एक त्या ठिकाणी बकासूर नावाचा राक्षस आला. तो पांढरा शुभ्र असा दिसणारा, उंच मोठी त्याची अशी चोच होती. श्रीकृष्ण आणि त्याने चोच अशी उघडलेली होती. एकदम सगळे म्हणाले, काना अरे कशा सुंदर दिसतो. ते म्हणाले, मूर्खांना मी सांगतो तर कोणी जाऊ नका, मी एकटा पाहतो काय तर. मला सोडून जर का कोणी कुठे गेलं आणि माझं जर ऐकलं नाही तर मी जबाबदार नाही. सगळेजण चूप राहिले. कारण त्यांनी पाहिलं होतं की याच्यामुळे त्यांना हे मिळत होते ना, खायला प्यायला सगळं, लोणी बिडी सगळं. कुणा कृष्ण सांगेल तसं ऐकायचे. आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या बकासुराची चोच अशी त्यांनी त्याला फाडून टाकलं कृष्णाने. आणि तो मरून गेला. घरी येऊन सांगायचे, आई आज कृष्णाने मोठा अपमान. अविश्वास वाटायचा बायकांना. परंतु एक दिवशी असंच झालं. एक दिवशी गेले तिथे अघासुर नावाचा मोठा एक, त्यांनी
गुहेसारखं त्याचं तोंड उघडलेलं होतं आणि स्वस्थ शांत असा तो असा पडलेला होता. सगळे पोरं काय म्हणायला लागले, कृष्णा कृष्णा किती सुंदर वाट आहे, गुंफा आहे. ते म्हणाले खबरदार कोणी आत चाल, मी पाहतो काय आहे. बलराम शांत असायचे. कृष्ण त्याच्या जिभेच्या याच्यातून आतमध्ये गेला आणि त्याच्या गळ्यापर्यंत गेला आणि गळ्यात तिथे गेलं तर गपकन तोंड भेटलं. सगळे रडायला लागले, कृष्ण गेला अघासुराच्या पोटावर. कृष्णाने आतमध्ये गेला आणि विराट रूप धारण केलं. तट 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 त्याचे सगळे बंध तोडले, त्याला फाडलं आणि त्याला फाडून तो बाहेर पडला. बघा आता तो बाहेर पडला तेव्हा लोकांना कळलं की अरे हा एवढा मोठा साप आहे. आणि ते केल्यानंतर कृष्ण बाहेर आला. म्हणाले बघा आपल्याला मारायला खूप लोक आहेत, त्यामुळे मी सांगतो ते ऐकलं पाहिजे. माझं सांगितलं ऐकलं नाही तर मग मला नाही आवडणार. तुमच्या गाई कोण सांभाळतं? मी सांभाळतो. कुतना थमालले थमाला पुल्या गाई असं म्हणून सगळेजण आपल्या गाईंचं त्याच्यावरती हे देत होते. आणि या याच्यामध्ये आता आपण सगळेजण शिदोरी खाऊ. आता बघा मी प्रसंग सांगतोय, इकडे अघासुराला मारलंय, इथे श्रीकृष्ण शिदोरी खायला सगळ्यांना घेऊन आलेले आहे. आणि सगळ्यांना असा काय होणार आता काल्याचं इथे ठेवून द्या आणि दहीहंडी फोडायची, पण वेळशीर 1-5 मिनिटांनी. मला पूर्ण तुम्हाला कथा सांगू दे. तुमचे चित्त इतके कोमल आहेत की पाहता पाहता चंचल होतात. म्हणून मला चित्तांची भीती आहे. मला तुमचं चित्त कृष्णावरच केंद्रित करायचंय, काल्यावर नाही. सांगायचं तात्पर्य हे की श्रीकृष्णाने सगळ्यांना पद्माकार बसवलं, गोल बसवलं. श्रीकृष्णा असं बसवलं आपल्या सगळ्या सौंगड्यांना की कृष्ण मध्यभागी बसलाय, मध्यभागी उभा आहे. कृष्णाचं मुखकमल सगळ्यांना दिसावं अशी त्याची इच्छा आहे. कृष्णाचा वेश कसा आहे माहिती आहे? नीलकमलासारखं त्याची कांती आहे. नीलकमलासारखी मैघश्यामल त्याचे नेत्र आहेत. त्याने मयूर पिच्छांचं मुकुट बांधलेलं आहे. कौस्तुभ मण्यासारखा त्याच्या गळ्यामध्ये मणी आहे. हाताला त्याच्या गजरे बांधलेले आहेत आणि सुंदर वनमालांचा हार आहे. आणि त्याच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये दहीभाताचा घास आहे, डाव्या हातामध्ये त्याच्या पावा आहे. आणि अंग वक्र अधरी धरी पाव आणि तो देहुडा चरणी उभा आहे. लक्षात ठेवा, कृष्ण कधी 2 पायावर उभा नाही राहत. कृष्ण 1.5 पायावर उभा राहतो. देहुडा चरणी उभा गे माये गोपिकार म्हणू असा 1 पाय असा करतो उजवा आणि डाव्या पायावर तो उभा असतो. उभा असे एके चरणावरी असं बाबा म्हणतात. तुम्ही कधी विसरू नका, बाबांचे शब्द अत्यंत गोमटे आहेत, गोड आहेत आणि सार्थ आहेत. कुठेतरी दृष्टी त्यांच्या दृष्टीने ह्याच्यातनं आलेली पदं असल्यामुळे असा कृष्ण उभा राहिला. आणि कृष्ण मागे लागलाय कोणाच्या? पेंद्याच्या. पेंद्या तुझ्या आईच्या घरचं ताक तू लपवून का ठेवतो? आम्ही आमचं तुझं सगळ्या बरोबर देतो, आमच्या पानातलं तू खातो आणि तुझ्यातलं ताक आम्हाला नाही द्यायचं. पेंद्याने काय करतो, उंच झाडावरती एका छोट्याशा मटक्यापर्यंत ताकन पोहेंदही हे लपवलं होतं. कृष्ण म्हणाला की चला रे आपण आधी ते खाऊ, मग आपली शिदोरी खाऊ. याच्या खांद्यावरतून त्याच्या खांद्यावरतून त्याच्या खांद्यावरतून त्याच्या खांद्यावरतून पोचले तिथपर्यंत. कृष्णाने ती हे घेतली, दहीहंडी घेतली, त्याला उलट केलं आणि ते तोंडात पडताय. हो असं काय प्रेम आहे. पेंद्याच्या घरचं शिळ ताक त्यांनी असं धन्य आहे ते लोक. त्यांनी ही लीला पाहिली असेल. आणि मग खाली आल्यानंतर आता सगळेजण आता जेवणार. तेवढ्यात या सगळ्या गायी आहे ना या दूर गेल्या, नजरेआड झाल्या. तो कृष्ण म्हणला की अरे आपल्या गायी कुठे गेल्या? थांबा मी गायी पाहून येतो. असं म्हणून कृष्ण त्या गायींना शोधायला गेला. गंगे, गोदे, नर्मदे असं गायींची नाव आहे. तर आणि तिथे गेला, पाहतो तो गायी गायब. अरे काय झालं बा? एक क्षण मात्र अंतर्मुख झाला आणि ब्रह्मदेवानी त्यांच्या सगळ्या गायी सत्यलोकात नेल्या. असं का? तिथून तो परत आला तर ब्रह्मदेवाने सगळे गोपाळ ब्रह्मदेवाने वर नेले आणि खाली कोणीच नाही. आता काय करावं? कृष्ण म्हणाला असं का? ब्रह्मदेवाचा 1 क्षण म्हणजे पृथ्वीवरचं 1 वर्ष.
ब्रह्मदेवाने एक क्षणाकरता गायी आणि गोपाळ वत्स हे सगळे सत्य लोकात नेले. पृथ्वीवरती 1 वर्ष गोपाळ कृष्ण सर्व गायींच्या रूपाने, सर्व गोपाळांच्या रूपाने, सर्व वत्सांच्या रूपाने गोकुळात येत होता. हे कुणालाही कळलं नाही. सगळ्या गायींना, त्या वासरांच्या गायांना आनंद वाटायचा कृष्णाला पाजताना, कारण कृष्णच वासरू आहे, कृष्णच गाय आहे, कृष्णच तान. एखाद्या आईचं लेकरू आहे गोपाळ, त्याचा मित्र जो आहे तो घरोघरी वर्षभर कृष्णच आला, कुणाला कळलंच नाही. आणि आनंद दिला कृष्णाने सगळ्यांना. त्या आयांना आनंद दिला, त्या गायींना आनंद दिला, त्या वासरांना आनंद दिला. एक क्षण झाला. एक क्षण झाल्यानंतर हा गंमत पाहायला आला ब्रह्मदेव. जसंच्या तसं सगळ्या गायी त्याशाच, गोपाळही तसेच, खेळ चाललेले आहेत. आणि त्यांनी वर पाहिलं, मी सत्य लोकात नेले, तेही तिथे आहेत आणि हे इथे. श्रीकृष्ण त्याने म्हणाला, ब्रह्मदेवा मी तुझा बाप आहे, तू काय मला ओळखू शकतो? तू माझ्या पोटातनं जन्माला आलाय, माझ्या नाभिकमलातनं तू जन्माला आलाय, तू माझा ठाव तुला कसा लागेल? ब्रह्मदेव शरण आला, कृष्णाचे पाय पकडले आणि जेवढं नेलं होतं तेवढं सगळ्यांना खाली आणलं. आणि त्याच्यानंतर त्यांचा हे सुरू झाला, चला आता आपण दहीहंडी करू. दहीहंडी नंतर पुन्हा तुम्हाला गाणं आणि हे करायचंय. 1 मिनिट या, छोटसा कृष्ण आहे की नाही? गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल
सद्गुरुनाथ भक्तराज महाराज, सद्गुरुनाथ रामानंद महाराज की आपल्या जागी बसा. भगवान जय जय, राधा रमण गोविंद की. वा 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 आनंद. आज 1 वर्षानंतर सगळे वत्स गोपाळ आपल्या मूळ स्वरूपातले घरी गेलेले आहेत आणि आज ते आपल्या आई वडिलांना सांगतात, बाबा बाबा माहितीये आज काय केलं कान्याने. कान्याने आज मोठा अजगर मारला. अजगर आणि त्याच्या पोटात कान्हा गेला. ही सगळी जी 1 वर्षापूर्वीची हकीकत आहे ती आज ते सांगतायत. कारण काय, वर्षभर ते कुठे आहेत, सत्यलोकात ब्रह्मलोकामध्ये. त्यांच्या वडिलांना आयांना नवल वाटलं, म्हणाले दुसऱ्या दिवशी तुम्ही या, आम्ही दाखवतो केवढा मोठा. वर्षभर त्या आघासुराचं कातडं असं पडलेलं होतं आणि ते वाळलेलं होतं, पण तसाच्या तसा तो असा 1 वर्षानंतर हा अलौकिक प्रसंग त्याने सांगितला. आणि आता आपल्याला आपण आता संध्याकाळी
त्याच्या विविध प्रसंगांमध्ये जाणार आहोत. आणि आज संध्याकाळी 6:40 लग्नाचा मुहूर्त आहे. मुहूर्त 6:40चा. तर त्या लग्नाला सर्वांनी या. आणि संध्याकाळी कालियामर्दन आहे, रासक्रीडा आहे, गोवर्धन आहे. हे सबंध आनंद आपण करू. आता आपण भगवंताची आरती करू आणि त्याला एकच मागू, तुझे ध्यान जडो पाय दृष्टी पर हीच आशा. उत्तम बाबा की एक महत्व भगवान गोपाल कृष्णांच्या अतिमधुर आणि सुंदर अशा अद्भुत असंभाव्य आणि दैवी अशा निरुपम चरित्राचं दर्शनाचा आज 5व्या दिवशीच्या द्वितीय सत्राला आपण प्रारंभ करतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णचंद्र या दोघांच्याही चरित्रामध्ये एक फरक असा आहे, बाल्य आणि शैशव काळ जो भगवंतांनी उन्मुक्तपणे दिव्य आनंदाला समर्पित करून संपूर्ण जीवसृष्टीला प्रफुल्लित केलं, आनंदित केलं, तृप्त केलं, शांत केलं, तसा भगवान श्रीरामचंद्रांच्या शैशव कालामध्ये त्यांना आनंद करता आला नाही, केला नाही. त्यांना किंबहुना कर्तव्यासाठीच ते केवळ अवतरण राहिलंय. परंतु या ठिकाणी भगवंतांनी नारदा मुनींना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कर्तव्याची पूर्ती तर केलीच, परंतु जीवसृष्टीला आनंद देत देत त्यांनी कर्तव्याची पूर्ती केलेली आहे. जीवनामध्ये त्यांनी आपले 2 भाग केले. भगवंताच्या जीवनाचं तुम्ही नीट दर्शन घ्या. त्याच्या जीवनामध्ये आपल्याला त्याचं त्रिविध स्वरूपाचं कार्य दिसतंय. 12व्या वर्षापर्यंत भगवंत वृंदावनामध्ये राहिले. वृंदावनामध्ये भक्त आणि भक्ती यांना त्यांनी स्वतःला देऊन टाकले. जेवढे उत्कट श्रेष्ठ त्याचे पूर्व योगी मुनी ध्यानी संत त्या सगळ्यांना त्यांनी त्यांचं मुक्तपणे आनंद देण्यासाठी वृंदावन आणि गोकुळातले लीला केल्या. आणि कर्तव्य करताना ते लीला केले. त्यांना आनंदाचं उधाण, आनंदाचं दान वाटता वाटता त्यांनी सगळ्या असुरांचं निकंदन केलेलं आहे. असुरांचं निकंदन करताना आनंदाच्या दानात उणेपणा आलाच नाही. पौर्णिमेचा चंद्र तसा पूर्ण रूपाने विलसत असताना आपल्या चांदण्यासारख्या रजत रसाने न्हाऊ घालत असतो, तसा शुद्ध आनंदाने आनंदामध्ये सगळ्या गोपांना गोपींना गोकुळातल्या सगळ्या त्याच्या भक्तांना त्यांनी आणि त्याच्यानंतर कर्तव्याकरता त्यांनी बाहेर पडला. आणि मग नंतर त्याचं दुसरं कर्तव्य होतं, एक विनाशाय च दुष्कृताम परित्राणाय साधूनाम, हे एक विनाशाय च दुष्कृताम. आणि मग नंतर तत्कालीन बृहत्तर भारतवर्षामध्ये जेवढे म्हणून दुर्दांत आणि दुष्ट आणि अत्याचारी अशा प्रकारचे शासनकर्ते होते, ज्यांनी संपूर्ण एकूण सद्धर्माला काळीमा लावण्यासारख्या गोष्टींनी सगळ्यांचा थरकाप करून सोडला होता, त्या सगळ्यांचं निकंदन करण्याकरता, निर्दालन करण्याकरता, त्यांना नष्ट करण्याकरता श्रीकृष्ण प्रभूंनी शंख पांचजन्य शंख फुंकला. आणि हे सगळं केल्यानंतर तिसरी गोष्ट सद्धर्माची प्रतिष्ठापना त्यांना करायची. युधिष्ठिराला सद्धर्माचं प्रतीक मानून त्यांच्या उत्कर्षाकरता
क्षण आणि हे वेचून आपली स्वतःची शक्ती त्यांचा पाठीराखे पण धारण करून त्यांना स्वतःच्या नजरेने स्वतःच्या डोळ्यांसमोर सार्वभौम राजसूय यज्ञ करून चक्रवर्ती पदावरती त्याला प्रतिष्ठित करण्यापर्यंतचं श्रीकृष्णाचं योगेश्वराचं कार्य आहे. अशी तीनही कार्य त्यांनी टप्प्याटप्प्यात केलेली आहे आणि दोन्ही कार्यांमध्ये कुठे असा गफलत नाही आहे. त्यांच्या भक्त आणि भक्तीसाठी केलं त्यावेळेतच रंगून त्याने आपल्याला स्वतःला देऊन टाकलं. आणि एकदा मथुरेला आल्यानंतर परत तो त्या भावात गेला नाही. पुन्हा बासरी हातात घेतली नाही. एकदा गदा हातात घेतल्यानंतर, एकदा सुदर्शन चक्र हातात घेतल्यानंतर पुन्हा त्या बाल्यामध्ये नाही गेला. तो त्या शैशवात पुन्हा गेला नाहीये आणि याचा अर्थ तिथून तो निघाला पण नाहीये. म्हणून श्रीकृष्णाची दिव्य लीलाभूमी म्हणून जी मानली जाते ती मथुरा आणि वृंदावन ही मानली जाते. तर आता आपल्याला दिसेल या भगवंताच्या या लीला भूमीमध्ये विहार तो करत असताना हे कधी विसरू नका की सकल सिद्धी संपन्न, सगळ्या सिद्धी, सगळे ऐश्वर्य, सगळं सौंदर्य, सगळं सामर्थ्य घेऊन तो तिथे वावरतोय. फक्त तो मानुष्य वेशाने असल्यामुळे शंकराचार्यांनी एवढं सुंदर स्तोत्र केलंय. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे.